तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। भगवंतांनी मागच्या 2 श्लोकामध्ये ज्ञानी लोकांचं वर्णन केलं आणि त्यांच्या ज्ञानाचं स्वरूप काय हे सुद्धा सांगितलं की त्यांना हे वाटत नाही की मी शरीर आहे किंवा मी जीव आहे. त्यांना हाच अनुभव येतो किंवा ही जाणीव होते की मी चैतन्य आहे. व शरीर वगैरे जे काही आहे जे आपण पाहतो हे सगळे पंचतत्वांनी बनलेले आहे. जड वस्तूंनी हे निर्मित आहे. पंचमहाभूत जड आहे. पण मला माझी जाणीव आहे मी आहे मी आहे अहमस्मी. तर मी हे जड शरीर होऊ नाही शकत आणि शरीराचा तर जन्म आहे पण चैतन्याचा जन्म होऊ नाही शकत. कुठून होईल चैतन्याचा जन्म? शून्यामधून नाही होऊ शकत. 2-3 पर्याय आहे. शून्यामधून चैतन्य उत्पन्न नाही. जड तत्वापासून चैतन्य उत्पन्न होईल. जर जडापासून चैतन्य उत्पन्न होत आहे तर फार सोपं नव्हतं. पंचतत्वांचं काय भेसळ करा, मिश्रण करा आणि त्याच्यावरून जीवन उत्पन्न होईल. तर असं होत नाही. डॉक्टर लोक काय करतात? जे जीवन आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर जीवनाला उत्पन्न नाही करू शकत. लाईफ सपोर्टिंग मशीन असते, लाईफ क्रिएटिंग मशीन असते हॉस्पिटलमध्ये. तर चैतन्याचा जन्म युक्तीने तुम्ही सिद्ध करू नाही शकत. चैतन्य म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे मी. किती उच्च सत्य आहे पण आपल्याला ते माहीतच नाही, जाणीव. नुसतं आपण ऐकतो आत्मा अमर आहे, अमर आहे, पण का? कारण त्याचा जन्म सिद्ध होणार नाही, मरण सिद्ध होणार. लॉजिकली, तर्काने, कारणाने तुम्ही सिद्ध करू शकता. चैतन्यापासून चैतन्याची उत्पत्ती झाली असं म्हणावं तर मग ते आधीचं जे चैतन्य ते कुठून आलं? एक चैतन्यापासून दुसरं चैतन्य, आधीचं चैतन्य, पहिलं चैतन्य, त्याच्या आधी एक चैतन्य म्हणावं. त्याला म्हणतात अनवस्था दोष. अनवस्था. चैतन्यापासून चैतन्य नाही, जडापासून चैतन्य नाही, शून्यापासून चैतन्य नाही. 3च पर्याय आहे ना. चौथा काय पर्याय? आणि जेव्हा म्हणतोय चैतन्य, चैतन्य म्हणजे जाणीव. चैतन्य म्हणजे क्रिया नाही, हालचाल नाही. तर चैतन्य म्हणून म्हणतात की अजन्मा, न जायते न म्रियते. ज्या प्रकारे चैतन्याचा जन्म शक्य नाही त्याप्रमाणे मरण सुद्धा शक्य नाही. चैतन्याला कोण मारेल? जड मारू शकत. म्हणून गीतेमध्ये जे म्हटलेले श्लोक नैनम चिंतन्ति. तर भगवंताची स्वतःबद्दल समज अशीच आहे की मी अजन्मा आहे, मी मरण. आणि ज्ञानी सुद्धा हे समजतो, त्याला सुद्धा हाच अनुभव. म्हणून इथे देव म्हणतात की जो ज्ञानी येतो माझ्याशी येतो फुलला नाही ती मामी ती सोड.
देहम त्यक्त्वा न पुनर्जन्म. आणि असे अनेक ज्ञानी झालेले आहेत, त्यांना ही जाणीव झाली आहे. भगवान शंकराचार्य आहे, वेदव्यास आहे, स्वामी विवेकानंद आहे, गुरुदेव आहे. महाराष्ट्रामध्ये किती संत झाले का, माऊली आहे. काही त्याची मोजणी नाही करू एवढे आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये, फक्त महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम बहवो ज्ञान तपसा. आता इथे देव म्हणतो की म्हणजे जणू काही विचारलं की असं ज्ञान सगळ्यांना मिळू शकतं का? हो. जो माझ्याकडे ज्या पद्धतीने येईल, ज्या प्रकारे येईल, त्या प्रकारे मी त्याला उत्तर देईन. आता कोणाला मोक्ष पाहिजेच नाही तर मी कशाला मोक्ष? जे पाहिजे ते मी ये यथा माम प्रपद्य तां सदैव वयामि. गोपिकांनी भगवंताची आराधना केली की पतीने तुम्ही आमचे पती व्हा. कात्यायनी महायोगी देवीची आराधना केली भागवतामध्ये वाचा. तर नियम असा आहे की जसं तुम्ही वर्ण कराल त्याप्रमाणे भगवंत उत्तर देईल. वर्ण म्हणजे निवडणे, साधं वर्ण नाही. संस्कृतचा शब्द आहे वर्ण करणे. यमे वैश्व गृहते. तर कोणी पुत्र रूपात, कोणी पती रूपात, मेरे तो गिरधर गोपाल. त्याचप्रमाणे भगवंतानी वर्तन केलं तिच्यावर. तुझी जी इच्छा. भगवंत म्हणजे असा कल्पवृक्षप्रमाणे, कल्पवृक्षाच्या खाली जी तुम्ही कल्पना कराल ती पूर्ण. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रमैत्रैकपाणे. है ना, प्रपन्न पारिजाता. जो प्रपन्न आहे त्यासाठी तुम्ही पारिजात वृक्षाप्रमाणे पूर्णपणे शरण आलेला आहे. त्याची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करतो. आता सुग्रीव जो आहे त्यांनी भगवंताला मित्र बनवलं, तर भगवंताने मित्राप्रमाणे वर्तन. बालीने शत्रू मानला, शत्रू म्हणून बालीने आरोप लावलाय भगवंतावर की तुम्ही आमच्या भावाची मदत केली, मला मारला, आम्ही दोघं भाऊ, हा तुम्ही पक्षपात करा. त्यामुळे तू जर शरण आला असता तुला सुद्धा मी मदत केली असती. नियम हाच ये यथामाम. जसा अग्नी आहे, अग्नी सगळ्यांसाठी समान आहे की. आधी मी उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. कोणी लांब बसला आहे, तो म्हणत आहे की पहा अग्नीच्या जवळच्या माणसाचं तर थंडी दूर कर, आणि मला थंडी वाजते. तर अग्नी काय आहे? पक्षपात. अग्नी काय म्हणून जवळ येतो, समदर्शी आहे ना. देव तेव्हा ये यथा. फार सुंदर नियम. याप्रमाणे इथे भगवंतांनी. आता सगळेजण देवाकडे का नाही जात? सगळेजण देवाकडे भक्ती का नाही मागत किंवा मोक्ष का नाही मागत? याचं काय कारण? देव तो उपलब्ध आहे सगळ्यांसाठी. तो म्हणतो मी उपलब्ध आहे, तुम्ही येत नाही, त्याच्यावर तुमचा दोष आहे, माझा दोष नाही. तर लोक देवाकडे जात नाही याचं कारण तर पुढच्या शब्दात 12. लोकांना देवावर भरोसा कमी, विश्वासाची कमी, श्रद्धेची कमी. ईश्वरापेक्षा त्यांना कर्मावर जास्त विश्वास. कर्म
म्हणून ते कर्माचा आश्रय घेतात, देवाचा आश्रय घेतात. असं इथे येतात पुढे सांगितलं. श्लोक वाचतो. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. इथे म्हणतात कांक्षन्तः. कांक्षंत म्हणजे आकांक्षा, इच्छा. आपल्या सगळ्या लोकांमध्ये काही इच्छा आहे, काही ना काही मिळवण्याची, प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्यामुळे काम आहे. आणि इच्छा असली की आपण कर्म करतो, कर्माच्या द्वारे ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे भगवंतानी एक शक्ती दिलेली आहे, एक अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे, त्याला काय म्हणतात कर्म. तर कर्माचं फळ आपल्याला मिळतं हे माहित आहे. केल्याने होत आहे, आधी केले ते पाहिजे. तर कर्माचं जे महत्व आहे ते सगळ्यांना ठाऊक आहे जगाला. म्हणून लोक मेहनत करतात, खूप काम करतात आणि मिळवतात, कारण त्यांना हा सिद्धांत किंवा हे सूत्र त्यांनी अनुभव केला. इंग्रजीमध्ये मेहनत किंवा चांगलं खूप काम करणे याला हार्ड वर्क. मराठीत कठीण काम, खूप काम, मेहनत. एकाला विचारलं की तुला एवढी सक्सेस कशी काय म्हणा, यश? तर म्हणे 3 गुण आहे माझ्या. त्यामुळे 3 गुण कोणकोणते? हार्डवर्क पहिला, नोट कर. दूसरा हार्डवर्क, तीसरा मेहनत. 3 नाही आहे, एकच आहे. यशाची किल्ली कुठे आहे? मेहनत. इंग्रजीमध्ये एक वाक्य ना, 1% इन्स्पिरेशन, 99% पर्स्पिरेशन. 1% प्रेरणा, कोणीतरी तुम्हाला प्रेरित करतं. मग 99% घाम, पर्स्पिरेशन, घाम घालणं. तर कर्माचं असा प्रभाव आहे, कर्माची अशी शक्ती आहे. अच्छा, कर्म जे प्रत्यक्ष आहे, ईश्वर प्रत्यक्ष नाही आहे. म्हणून देवावर काय भरोसा, विश्वास करतो, त्याच्यावर असं वाटतं आहे की नाही, ऐकत आहे की नाही, त्याच्यापर्यंत माझी प्रार्थना पोहोचत आहे, पोहोचली तरी तो पूर्ण करेल की नाही शंका. तर परोक्ष आहे किंवा अप्रत्यक्ष दिसत नाही, पण कर्मच. आणि आपल्या समोर उदाहरण आहे, पहा यांनी मेहनत केली. तर कर्मणाम सिद्धी, कर्माच्या द्वारे सिद्धी मिळते. इथे सिद्धीचा अर्थ चमत्कार वगैरे नाही, फळ प्राप्त. म्हणजे सिद्धी म्हणजे फलनिष्पत्ती. गीतेमध्ये सिद्धी शब्द अनेक वेळा आलेला आहे आणि सिद्धी शब्द वेगवेगळ्या अर्थाने आलेला. सिद्धी म्हणजे अनेक वेळा शुद्धी, चित्तशुद्धीच्या अर्थाने सुद्धा सिद्धी. आणि इथे सिद्ध, काम सिद्ध झालं म्हणजे काय? पूर्ण झालं, यशस्वी झालं.
तर कर्माच्या द्वारे लोक आपलं जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे ते मिळवतात. आळशी लोकांना काही मिळत नाही. आळशी लोकांचं फक्त वेळ वाया जातो. म्हणून म्हणतात की सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर आलस्य महा, शरीर असतो. आलस म्हणजे अरस, अरस म्हणजे ज्याला काही रस नाही. सांगितलं मला र आणखी ल, संस्कृत मध्ये हे दोन्ही अक्षर आहे ना बदलू शकतो. रच्या ऐवजी ल, रलयो हो अभेद असं एक सूत्र. तर अलस, अलसच्या ऐवजी अरस, दोघांचा अर्थ एकच आहे. अरस म्हणजे काही निरस, काही रस नसतो. अरस म्हणजे काही रस नाही. आता रच्या वेळी काय ठेवा, ल, अलस, तोच अर्थ. त्याला काही आवड नाही, काही करण्याची इच्छा नाही. अलस, अलसस्य भाव आलस्य, भावाची संज्ञा आलसाची काय होते, आलस्य. म्हणजे तेच अर्थ होत आहे. ज्याच्या जीवनामध्ये काही करण्याची वृत्तीच नाहीये, इच्छाच नाही. काय होईल, काही सांगितलं काय होईल नाही. सकाळी उठ लवकर, पक्षी एवढे सकाळी उठतात तर काय काय करतात, काय मिळत. म्हणजे त्यांना असं काही तर्क देतात. एकाला सांगितलं सकाळी उठ ब्रश कर, ब्रश म्हणजे वाघ कधी ब्रश करतो का? स्वतःला वाघ म्हणतो, वाघ कधी ब्रश करतो? असा तर्क दिला. अंघोळ करणे एवढे मोठे पशु आहेत ते एवढे अंघोळ. तर प्रमादी, आलस्य, प्रमाद. प्रमाद आणि आलस्यामध्ये फरक आहे थोडा, सांगितलं आहे. काय सांगितलं? प्रमाद म्हणजे विसरून जाणे. हो अच्छा, म्हणून आम्ही हा अर्थ विसरलो. प्रमाद म्हणजे विसरणे, आलस्य म्हणजे लक्षात आहे पण टाळणे. आपण दोघं भाऊ आहे. हा, असे म्हणजे अनेक अर्थ आहे. आता ते समजा मराठी संस्कृत यामध्ये काय शब्द एकच होतो, अर्थ वेगळा होऊन जातो. आता प्रमाद, आलस्य, निद्रा, तमोगुणाचं वर्णन आहे. तर जे प्रमाद म्हणजे चूक नाही आहे. प्रमाद म्हणजे विसरणे असा. आणि पहा आपल्या अंतःकरणात तमोगुण असेल तर पहा ही टेंडन्सी राहिली, अशी विसरण्याची वृत्ती राहिली. सात्विक माणूस त्याची बुद्धी कशी राहिली, तल्ला म्हणजे स्मरणशक्ती ती. तमोगुणामध्ये काय जडता आहे, आणि त्या जडतामध्ये काय विसरण्याची शक्यता जास्त. म्हणून प्रमाद. आलस्य, तर जगामध्ये कधीच याची स्तुती होत नाही आळसाची. कोणाला काही प्राईज मिळतं का? हा रोज 15 तास झोपतो म्हणून याला असं करतो. लगेच म्हणतात कुंभकर्णानंतर हाच जन्माचा, कुंभकर्णाच्या वंश. तर इथे म्हणून देव काय म्हणतो की कर्म करा, कर्माने तुम्ही मिळवा. लोक मिळवतात, त्यासाठी काही सांगावं लागत नाही. पण म्हणे माझ्याकडे लोक येत नाही, कारण माझ्यापेक्षा कर्मावर जास्त. आणि समाजामध्ये तुम्ही कॉर्पोरेट्स किंवा मॅनेजमेंट वगैरे जे प्रवचन भाषण होतात त्याच्यामध्ये कशावर जोर दिला जातो? मेहनत, पुरुषार्थ करने से सब मिलता है.
जो डरा सो मरा, तर कर्मावर जास्त भर दिलेला आहे. अच्छा, इथे देव काय म्हणतात की क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्म. म्हणजे मानुषे लोके, मनुष्य जन्मामध्ये, मनुष्य योनीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, युनिकनेस, युनिकनेस, स्पेशलिटी. इथे कर्माचं फळ लवकर मिळतं. क्षिप्रम ही मानुषे लोके. शंकराचार्य जिथे म्हणतात याचा अर्थ काय? क्षिप्रम ही मानुषे लोके इथे विशेषणात, हे जे विशेषण दिलं आहे की मनुष्य लोकांमध्ये कर्माचं फळ लवकर मिळतं, म्हणजे अन्येषु अपि कर्मफल सिद्धिं दर्शयति. याचा अर्थ दुसऱ्या योनीमध्ये सुद्धा कर्माचं फळ मिळतं, पण इथे लवकर. कारण आपली जी योनी आहे ती कर्म योनी आहे. हे वैशिष्ट्य आहे मानव कर्म. अनेक वेळा आपण सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकलं आहे, 84 लक्ष योनी आहे आणि त्यामध्ये फक्त मनुष्य योनीच कर्मयोनी, बाकी भोग योनी. त्याच्यावर नुसतं माणूस भोगतो, चांगलंही भोगतो, वाईटही भोगतो. भोग दोन्ही प्रकारचे आहे. भोग म्हणजे असं वाईटच, पण काय भोगावं लागतंय मला माहित नाही, पण भोग म्हणजे आता हिंदीमध्ये जेव्हा नैवेद्य दाखवतो ना देवाला, काय म्हणतात, भोग लगावतो. भोग लगाय की नाही आता. आनंदाचा उपभोग करत आहे आता आपण. तर भोग म्हणजे काय? फळ, चांगलं किंवा वाईट. तर जगामध्ये आश्चर्य, इतर योनी नुसतं भोगतात, ते काही नवीन क्रिएट नाही करू शकत, नवीन काही करू नाही शकत, मनुष्यच करू शकतो. सिंह आहे, वाघ आहे, कुत्रे, मांजर, गाई, जे काही पशु आहे, निसर्गाने जसं त्यांना बनवलं तसेच राहतात. पण क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्मजा सिद्धी लवकर मिळते. म्हणून काय आहे, लोक कर्म देवाची जर चर्चा सुरू केली, अरे कोण आहे देव, कुठे आहे, कोणी पाहिला. भक्तीमध्ये आनंद, त्यांना कर्मामध्ये आनंद मिळतो, भक्तीमध्ये. आणि ते रामायणामध्ये प्रसंग येतो, जेव्हा समुद्राच्या पलीकडे जायचं होतं लंकेमध्ये, तेव्हा प्रभू रामचंद्र त्या समुद्राला प्रार्थना करत आहे की बाबा वाट दे, वाट दे. तेव्हा लक्ष्मण तिथे एकदम जोराने बोलतो. तो म्हणतो, देवा कर्म करा, तुमच्याकडे धनुष्य आहे, बाण आहे, एक बाण सोडा, आणखी काय सुकवून द्या. तिथे देव काय म्हणत आहे, विधाताची इच्छा असेल तर आपल्याला वाट मिळेल, विधाताची इच्छा असेल तर समुद्र आपल्याला मदत करेल. सारखं विधाता विधाता म्हणजे अदृश्य देव जेव्हा मदत करेल तेव्हा तुम्ही. तर लक्ष्मणाने तिथे एक वाक्य उच्चारलं, कादर मन कहूं एक आधारा, दैव दैव आलसी पुकारा. म्हणजे जे लोक कादर, भित्रे लोक असतात, ते देवदेव करतात. काय देवदेव करतात? भित्र्या माणसांचा आधार दे. कादर मन कहूं एक आधारा, दैव देव आलसी पुकारा. जे आळशी लोक असतात ते देवदेव. तर तिथे कर्मप्रधान विश्व करी राम,
कर्मप्रधान, या जगामध्ये काय आहे? कर्माचं प्राधान्य. म्हणून करून तुम्ही मिळवा. लोक काय म्हणतात, कर्म जर केलं तुमचं भाग्य जे आहे ते उजळून येतं, ते जागवतं. झोपलेलं भाग्य सुद्धा जागवतं. कर्माचा असा म्हणजे तर सिद्धिर्भवती कर्मजा. म्हणून लोक माझ्यापेक्षा कर्मावर भरोसा करतात. आता जगामध्ये पण समाजामध्ये कर्मच करतात. तर आता असं आहे, हा श्लोक जेव्हा भगवंत म्हणाले, भाष्यकार शंकराचार्य म्हणतात की जरूर या जगामध्ये कर्माच्या द्वारे माणसाला फळ मिळतं. पण असं आहे, आपल्याला आपली योग्यता पाहिली पाहिजे की मी कोणचं कर्म करू शकतो. कर्म करण्याची रीत असते, विधी असते. कर्माच्या पाठीमागे नीट भावना पाहिजे. नुसतं कसं तरी करत आहे नाही मिळत. मी ते करू शकतो की नाही हेच आधी पाहिलं पाहिजे. सगळे लोक बिझनेस किंवा जे काही कामे करतात, पण कोणाला यश मिळतं, यश नाही मिळत. सगळे लोक गाणं शिकतात, पण कोणी नसतं नाही का, एकटाच आनंद घेतो. प्रत्येक जगामध्ये काही ना काही आहे ना. तर इथे म्हणतात, मानुषे लोके वर्णाश्रमादि कर्माधिकार इति विशेष. वर्णाश्रमाचा अधिकार आहे. म्हणजे आपलं वर्ण म्हणजे आपली योग्यता, आश्रम, ते पाहून जर तुम्ही केलं तर यश मिळेल. लोकांची इच्छा तर भरपूर असते, हे करायचं ते करायचं, म्हणजे योग्यता. तर कर्माच्या द्वारे यश मिळेल, पण आधी हे पाहिलं पाहिजे की मी ते कर्म करू शकतो का. आता इथे या विचाराला घेऊनच पुढचा श्लोक, कर्माचं चर्चा सुरू आहे ना. आता हा जो पुढचा श्लोक आहे, या श्लोकावर अनेक वाद होतात. तर आधी श्लोक पडतो. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. म्हणजे कर्माच्या द्वारे जरूर तुम्हाला यश मिळेल, पण आधी तुमचा अधिकार पाहून घ्या. आता इथे ते म्हणतात की पूर्ण या मानव समाजाला जर आपण पाहिलं तर या मानव समाजाला 4 विभागामध्ये आपण पाहिलं. ते म्हणतात चातुर्वर्ण्यम. वर्ण म्हणजे काय असतं? वर्ण शब्दाची अनेक. वर्ण म्हणजे रंग, पण वर्ण शब्दाचा इथे अर्थ आहे वर्ण्यते अनेन, ज्याच्याद्वारे आपण मनुष्याचं वर्णन करू शकतो त्याला म्हणतात वर्ण. आता आपल्या सामान्य भाषेमध्ये या वर्णाला आपण म्हणतो जात. जाती म्हणतात जात. खरं म्हणजे जाती फार व्यापक शब्द आहे. मनुष्य जाती, सगळ्यांची जाती काय आहे? मनुष्य जाती.
मग वनस्पती जाती, पशु जाती, मनुष्य जाती म्हटल्यावर सगळे मनुष्य त्याच्यामध्ये आहे. तर एकच जात आहे सगळ्यांची, काय? मनुष्य. तर या प्रकारे विचार. पण इथे काय म्हणतात, मनुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे मनुष्य आहेत, लोक आहेत. सगळेच लोक एक प्रकारचे नाही. जरी सगळे मनुष्य आहे, लक्षात घ्या, सगळ्यांकडे हातपाय आहे, सगळे डोक्यानेच पाहतात आणि कानानेच ऐकतात, तोंडानेच बोलतात. हे जरी सगळं समानता असेल तरी सगळ्यांमध्ये फरक आहे की नाही? सगळेजण काय गाणं नाही म्हणू शकत, भाषण नाही देऊ शकत, सगळेजण एकच काम नाही करू शकत. सगळ्यांचं आपापलं काय वैशिष्ट्य. एक काम हा करू शकतो, दुसरा काम तो करू शकतो. तर याप्रमाणे काय, जगामध्ये वैविध्य हे एक नैसर्गिक गोष्ट आहे. जेव्हा इथे देव म्हणतो ना की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, लक्षात नाही का? तर मया सृष्टम म्हणजे असं नाही की एकेका जीवाला त्यांनी पकडून बनवलं, मी तुला ब्राह्मण बनवतो, मी तुला वैश्य बनवतो. इथे अर्थ असा आहे, मया सृष्टम म्हणजे हे नैसर्गिक आहे. म्हणजे जीव तर नाही बनवू शकत ना, मी माझं वर्ण मी थोडी बनवू शकतो, कोणीतरी बनवलेलं आहे. आता त्याला देव म्हणा, निसर्ग म्हणा. जगामध्ये हे दिसतं आपल्याला की वैविध्य, विविधता. झाडांमध्ये विविधता आहे, सगळ्यांमध्ये विविधता. आणि खरं म्हणजे वैविध्य फार चांगलं आहे, म्हणजे शोभा आहे ते. त्याच्यामुळे समाजामध्ये तसं एक बाग आहे, बगीचा आहे, एकाच रंगाचे जर फूल असते कसं वाटलं असतं, रुटीन बोरिंग झालं असतं. पण बागेमध्ये वेगवेगळे फुलं आहे, वेगवेगळा सुगंध आहे, वेगवेगळं आहे. तर ही जी विविधता आहे, विविधतामध्ये चांगलं आहे, आनंद आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की जगामध्ये सगळेजण एकसारखे होऊ नाही शकत. नियम आहे, दोन बोटं काय एकसारखे नाही, झाडाचे दोन पानं एकसारखे, अनेकता. आता ही जी अनेकता आहे, विविधता आहे, याला 4 भागांमध्ये असं वाटतं. ब्रॉड डिव्हिजन. ब्रॉड म्हणजे टोबट, त्याच्यामध्ये अजून आहे. पण मुख्य असे 4 त्याच्यामध्ये विभाजन होते. हा जो विषय आहे ना, फार गूढ विषय आहे. याच्यामुळे भांडणं होतात, काय होतात समाजामध्ये. या श्लोकामध्ये भगवंतांनीच ही निर्मिती केली आहे, जात पात. पण जरा याच्यावर विचार करा. अच्छा, भारतामध्ये ठीक आहे, जात पात आहे. आता मी सांगितलं विविधता तर राहीलच, असं होऊ नाही शकत की सगळे एकसारखे होते. आता दुसऱ्या देशांमध्ये तुम्ही गेला तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचं डिव्हिजन आहे. ब्लॅक अँड व्हाईट, गोरे लोक आहेत, ते काळे लोक, ते आपसामध्ये. आता ख्रिश्चन लोक आहेत, त्यांच्यामध्ये आपसामध्ये किती आहे, प्रोटेस्टंट, कॅथलिक, त्यांचे अनेक प्रकार. इस्लाममध्ये किती आहे, मुघल, पठाण, सय्यद, किती आहे. तर याचा अर्थ काय, हे तर राहीलच. तुम्ही काही हे असं ऐकायला फार छान वाटतं, जातीरहित समाज, हे सगळे एकसारखे. फॅक्टरीमधून सगळे प्रोडक्ट एकसारखे निघू शकतात, मशीन, पण मनुष्य एकसारखे होऊ नये. हे सत्य स्वीकार करावं लागेल. ग्राउंड रियालिटी हीच आहे.
तर देव इथे काय म्हणतो, सगळ्यांचं आपापलं एक वैशिष्ट्य आहे, त्याचा उपयोग करा तुम्ही, आपसामध्ये भांडू नका. एक असती वर्ण व्यवस्था आणि एक आहे वर्णवाद. एक आहे जाती व्यवस्था आणि एक आहे जातीवाद. तीन गोष्टी, वर्ण व्यवस्था, वर्णवाद आणि वर्ण सांकर्य. वर्ण सांकर्य म्हणजे एक वर्ण दुसऱ्या वर्णामध्ये मिक्स होणे. आणि चौथं जर कॅटेगरी म्हणायचं वर्णहीन समाज, तिथे काहीच वर्ण नाही. आता कम्युनिस्ट लोकांनी हाच विचार मांडला की या जातपातमुळे काय भांडण आहे, तर जातच कळलं. मार्क्सवाद पहा, मार्क्स, पण त्याच्यामुळे सुद्धा काही समाधान झालं नाही. समाधान दुसरंच काही अजून, म्हणून सगळीकडे कम्युनिझम संपूर्णच केलं. भारतामध्ये तर फक्त केरळामध्ये थोडंसं आहे, बंगालमध्ये. तर तो एक विचार आहे की असं काही काढूनच नाही, हे शक्य नाही. हे असंच आहे की सगळ्यांना बूट आम्ही देऊ, पण एकाच मापाचे बूट सगळ्यांना घालायचे. सगळ्यांचं साईज वेगळं, सगळ्यांची आवड वेगळी. तर जाती व्यवस्था असायला पाहिजे, जातीवाद नसायला. जातीवादामुळे सगळा त्रास आहे, भांडण आहे, समस्या आहे. अच्छा, आता याचा फरक काय? जातीवाद, वर्ण व्यवस्था आणि वर्णवाद म्हणजे काय? तर वर्ण व्यवस्था म्हणजे असं आहे की एक एक माणसाची एक एक कॅपॅसिटी, क्षमता, त्या क्षमतेप्रमाणे त्याला जर काम दिलं तर समाजामध्ये लाभ. सगळ्यांनी आपापली क्षमता पाहिजे, आपापले गुण पाहिजे आणि त्याप्रमाणे कॉन्ट्रीब्यूट करायचं समाजाला. तर काय होईल, सुरळीत सगळं. जसं आता माझ्या शरीरामध्ये आपण पाहतो, शरीरामध्ये व्हेरायटी आहे, वैविध्य आहे की नाही. हात पायापासून वेगळा आहे, हाताचे स्वभाव किंवा त्याची क्षमता वेगळी, पायाची वेगळी, डोक्याची वेगळी, कानाची वेगळी, नाकाची वेगळी. डोळे काही जे काम करू शकतात, काम नाही करू. हे शरीर व्यवस्थित का चालू आहे? कारण सगळेजण आपापलं काम व्यवस्थित करत आहे. पाय असं कधीच म्हणत नाही डोक्याला काय मलाच फक्त जमिनीवर चालत, तू जरा आता जमिनीवर चाल, मी वर. तोंड कधी म्हणत नाही की काय तू मलाच खावं लागतं आणि मला काही म्हणत नाही, सगळं पोटाला मिळतं. उद्यापासून मी जेवणार, दात किंवा जीभ पडेल मी खाणार. व्यवस्था आहे इथे. व्यवस्था म्हणजे एक एक वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे डोक्याचं काम फक्त विचार करणं, हाताचं काम पायाचं काम पूर्ण शरीराचं ओझं वहन करणं आणि त्याच्यामध्येच त्याची शोभा आहे. आता पाय म्हणेल की पहा मुकुट जे आहे ते तर डोक्याला मिळतं आणि मला नुसतं बूट असं नाही उलट का, डोक्यावर काय ठेवा. आता कसं ज्याचं जे जिथे जे केलं पाहिजे त्यांनी जर ते केलं तर. आता आपण शहरामध्ये पहा, शहरामध्ये सगळे लोक आपल्याला पाहिजे. शहरामध्ये मजूर लोक पाहिजे की नाही, रिक्षावाले पाहिजे, त्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटर पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे जे शासन करणारे, लॉ अँड ऑर्डर सांभाळणारे, पोलीस पाहिजे, कलेक्टर पाहिजे, ऑफिसर पाहिजे. आणि या शहरामध्ये व्यापारी लोक सुद्धा पाहिजे.
अन्न वगैरे आणून देणारे कृषी गौरक्ष वाणिज्य आणि या शहरामध्ये चांगले विद्वान लोक सुद्धा पाहिजे, कॉलेजेस पाहिजे, युनिव्हर्सिटी पाहिजे, शिकवणारे पाहिजे, सायंटिस्ट पाहिजे, वैज्ञानिक पाहिजे. आणि जर हे सगळे एकमेकात जर सगळ्यांनी मदत केली तर मग शहर कळतंय ना. तर हे एकमेकास पूरक आहे, विरोधी नाही. आणि जेव्हा आपापलं काम जर प्रामाणिकपणे सगळ्यांनी केलं तर मग कुठेच वाद होतो. आपलं पाहिलं पाहिजे की आपली काय. म्हणून चाणक्याने सांगितलं आहे, यो यस्मिन् कर्मणि कुशले स तस्मिन् एव योक्तव्य. जो ज्या कर्मामध्ये कुशल आहे त्याला तेच कर्मामध्ये लावलं पाहिजे. आता सगळेजण कम्प्युटर नाही करत चालू शकत, सगळेजण रिक्षा नाही चालू शकत, सगळेजण वीट उचलू नाही शकत. एकेकाचा आपण तर इथे म्हणतात की गुण विभाग चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग. हे विभाजनाचा आधार काय आहे? आधार अनेक होऊ शकतात. आपल्याला जर विभागणी करायची, स्त्री पुरुष आहे आधार आहे, लिंग. आर्थिक दृष्टीने आपण विभाजन करू शकतो. आता समाजामध्ये हे आहे, जर आपण ब्राह्मण क्षत्रिय वगैरे सोडून दिलं तर काय, मध्यम वर्गीय, उच्च वर्गीय, निम्न वर्गीय, उच्च मध्यम, मध्यम उच्च, उच्च उच्च. तर याचा आधार काय, किती पैसा. पूर्ण जगाला लोकांनी 3 भागामध्ये वाटलं. विकसित देश, अविकसित, विकसनशील. आमचे गुरुजी गमतीने म्हणतात एक आणखीन आहे, डेव्हलपिंग, अंडर डेव्हलप, आणखी डेव्हलप, आणि एक आहे नेव्हर डेव्हलप. कधीच विकसित होणार आहे. तर आता ही जी विभागणी केली, याचा आधार काय, त्या देशाची GDP किती आहे, इकॉनॉमी कशी आहे. तर भारत म्हणजे 5वी लार्जेस्ट इकॉनॉमी. ही महाशक्ती आहे. अमेरिका वगैरे महाशक्ती का, पैसा, समृद्धी. तर असे वेगवेगळे आधार आहेत ज्याच्याद्वारे आपण विभाजन. तर कोणचा आधार सगळ्यात सूक्ष्म आणि चांगला आहे. तर इथे भगवंत म्हणतात गुण पहा, गुण, आणि मग गुणानुसार कर्म. आता इथे गुण म्हणजे गुणाच्या आधारे विभाजन केलेलं आहे. या 4 वर्णांचे नाव दिलेले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. याचा आधार काय, तर म्हणजे गुण. अच्छा, गुण म्हणजे काय, तर इथे गुण म्हणजे सद्गुण दुर्गुण नाही. फार सूक्ष्म जी वस्तू आपल्या सगळ्यांमध्ये बसलेली आहे ती म्हणजे त्रिगुण. त्रिगुणाच्या आधारे हे डिव्हिजन आहे. तर आता ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो, ब्राह्मण म्हणजे काय, तर इथे शंकराचार्य म्हणतात तत्र सात्विकस्य सत्वप्रधानस्य ब्राह्मणस्य, ज्याच्यामध्ये प्राधान्य सत्वाचं. आता एक लक्षात घ्या, हे त्रिगुण कधीच एकटे नसतात. एकटे नेहमी हे तिघ बरोबर असतात. आपसामध्ये बा किती प्रेम आहे, सोडत नाही. पण यांचं काय प्रमाण कमी जास्त असतं.
तर ब्राह्मण याला म्हटलेलं आहे सत्व प्रधानस्य. सत्व त्याच्यामध्ये 80%, 10% रजोगुण, 10% तमोगुण असं. त्याला काय म्हटलेलं आहे ब्राह्मण. अच्छा, आणि जर त्याच्यामध्ये एवढे सत्वगुण आहे तर त्याला आता कोणचं कर्म त्याला सूट करेल लक्षात. आता जर त्याला सांगितलं की तू 10 तास उन्हामध्ये काम कर, तू नाही करू शकत, कारण त्याचं ते वैशिष्ट्य नाही. सत्वगुणाचा उपयोग कुठे होईल तर म्हणे वाचन, अध्ययन, अभ्यास, वेद पठण वगैरे वगैरे. कारण सत्वगुणाचा संबंध डायरेक्ट त्याच्याशी. म्हणून 18व्या अध्यायामध्ये कर्म सांगितले. शमो दम तप, आस्तिक्यम, ब्रह्म कर्म स्वभावजम, शमो दमस तपोस्तेयम. 18व्या अध्यायात आहे 42व्या श्लोकामध्ये. शौचम शांतिर आर्जवम एवच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. असं तर 9 गुण सांगितले त्यामध्ये. 9 म्हणजे सत्वगुण असेल तर 9 काम तो करू कर्म शमदम. आता इथे फक्त मी थोडं संकेत करतो, सगळ्यांनाही सांगा. त्याचप्रमाणे ज्याला क्षत्रिय म्हटलेलं आहे, क्षत्रिय काय तर म्हणे सत्व उपसर्जन रजत प्रधान. क्षत्रिय, क्षत्रियमध्ये रजोगुण प्राधान्य 70-75% रजोगुण आणि त्याच्या मागे सत्व. ब्राह्मणामध्ये सुद्धा काय रजोगुण तमोगुण आहे, पण ते मागे आहे. लीडर कोण आहे, लीड कोण आहे, सत्व. क्षत्रियामध्ये पुढे कोण, रजोगुण. आपण बघू त्याचं काय काय फक्त विभाजन. अच्छा, मग सत्वगुण, त्यानंतर रजोगुण आणि मग तमस. तिसरं ज्याला आपण वैश्य म्हटलेलं आहे, वैश्य, त्याच्यामध्ये काय तर म्हणतात की तम उपसर्जनस्य प्रधानस्य वैश्यस्य कृष्यादीनी कर्मणी. ज्याच्यामध्ये रजोगुण आहे, तमोगुण आहे आणि सत्वगुण मग शेवटी. रजोगुण त्याच्या पाठीमागे तमोगुण, त्याच्या पाठीमागे सत्वगुण. क्षत्रियामध्ये काय होतं रजोगुण, त्याच्या मागे सत्वगुण. ज्याला क्षुद्र म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तमप्रधान, तमस 70-75 आणि मग रजो आणि मग शेवटी 5-6% सत्व. आता असे म्हणजे जगामध्ये असे प्रकारचे लोक पाहिले. याच्यामध्ये कोणी वर आहे, खाली आहे, उंट आहे, नीचे असं नाही. कारण जो काम शूद्र करू शकतो तो ब्राह्मण नाही करू शकतो, जो काम वैश्य करू शकतो तो क्षत्रिय नाही करू शकतो. जर तुम्ही हात पायाचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये असं तर नाही होऊ शकत की हे बा हात पाय डोकं वर खाली जरी असले तरी आपण सगळ्यांना एकसारखं प्रेम करतो, कारण आपल्याला माहिती सगळ्यांचं मत. असं नाही की डोकं वर आहे त्याने जास्त प्रेम आणि पायाची करतो. पायामध्ये नख आहे त्याला सुद्धा लोक पेंट करतात. अजून चेहऱ्याला पायाला सुद्धा मेहंदी लावतात. नाही पाय तर खाली आहे जमिनीवर. काय असतात पेडिक्युअर, काय काय आजकाल प्रकार आहे. आणि स्वामी तुम्हाला नाही लोक ज्ञान वाढवतात. हा हा पण आता प्रचार जास्त झाला.
ओळखे. आपल्याकडे सगळं आहे, तुला झालेलं आहे. आता फॅशनच्या नावाखाली तर हात पाय जे काही आहे एक एक अवयवाला आपण पूर्ण मानतो हे सांगतात. त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा हे सगळे जण पाहिजे, सगळ्यांची गरज आहे. एक दिवस रिक्षाचा संप झाला तर काही लोक प्रगती, दुकान बंद झाले तर सगळ्यांची गरज. तर हे 4 वर्ण झाले. अच्छा, आता असं आहे की आपला जन्म झाला एक एक कुटुंबामध्ये, एक एक परिवार, ठीक आहे. आणखी जन्माचा संबंध कशाशी आहे? मागच्या कर्मांशी. आता लोक काय म्हणतात की वर्ण जे आहे ना, वर्ण ठीक आहे आम्ही मानतो, पण ते जन्मापासून नसायला पाहिजे, कर्मणा मानले पाहिजे. म्हणजे जन्मापासून तो कोणत्याही वर्णामध्ये असेल, जर तो हुशार आहे तर त्याला काय म्हणायला पाहिजे? ब्राह्मण. आणि जर तो उच्च याच्यामध्ये आलेला आहे पण अगदी खालच्या प्रकारचं त्याचं कर्म आहे तर त्याला उच्च वर्गीय म्हटलं नाही. तो वाद कुठे होतो? इथेच. कर्मणा की जन्मना. आम्ही या कुटुंबामध्ये जन्मास आलो म्हणून आम्ही याच वर्णाचे, असं का? आमचे कर्म पण कळते ना समाजामध्ये असं. पण याच्यामध्ये एक त्रास असा आहे, म्हणजे प्रॉब्लेम गेला. याला असं म्हणतात एक बहिरंग वर्ण, एक अंतरंग वर्ण. बहिरंग वर्ण, अंतरंग वर्ण. तर बहिरंग वर्ण आपल्या कुटुंबामध्ये जो जन्म झाला आहे तो आपण बदलू नाही शकतो, पण अंतरंग जो वर्ण आहे तो बदलू शकतो. आता कोणी कोणत्याही कुळामध्ये किंवा वर्णामध्ये आलेलं आहे, जर त्यांनी आपलं व्यवहार वर्तन सुधरवलं, संस्कारी जो झाला, तर आता वाल्याचा वाल्मिकी झाला की आता जरी तो टाकू आहे तो आहे, पण आता तो काय नाही, तो ब्राह्मण आहे. तर त्याने आपल्या आंतरिक वर्णाला काय केलं? बदल. आपल्या वर्तनाने, सत्संगाच्या द्वारे, आचरणाने, तर तो आपण बदलू शकतो, पण बाहेरचं नाही बदलू शकतो. अशा एका विशिष्ट परिवारामध्ये आपण आलो, त्याचं कारण कर्मच आहे. आता लोक काय आहे पहा, गंमत अशी आहे, वर्तमान कर्माला तर मानतात पण मागच्या कर्माला नाही मानत. आत्ता जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला चांगलं होतं हे मानतो आपण, पण एक विशिष्ट कुळामध्ये जन्म झाला त्याचं कारण काय? कर्मच आहे ना. तर नाही, ते कर्म नाही, विषय जरा पुढं आहे. मागचे कर्म नाही मानत आम्ही, आत्ताचे. आणि म्हणून आमच्या आचरणाकडे तुम्ही बघा, कुळाकडे. आता इथे समस्या अशी आहे, दिवसात आपण 10 वेळा आपलं अंतःकरण बदलतो. आपण नेहमीच ब्राह्मण राहतो का? नेहमीच चांगलं आचरण करतो का? ते कोणी सांगितलं जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही शूद्र होता, सेवा करत आहात शूद्र. जेव्हा तुम्ही पैसा कमवत आहात तेव्हा काय झालं? वैश्य झाले. तुम्ही कोणाला वाचवत आहात, कोणासाठी लढत आहात, तेव्हा तुम्ही काय झालं? दिवसात आपण 10 वेळा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळं होतं. जेव्हा आपण आपल्या शरीराला स्वच्छ करत आहोत, सेवा करत, काय झालं? तर मग एक वर्णाचा निश्चय करणं कठीण होईल. म्हणून मग बाहेरचा वर्ण. आता पहा, जोपर्यंत आपल्या वर्णाप्रमाणे
मनुष्य आचरण करत होता तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण हा वर्ण व्यवस्था म्हणजे हे आतापर्यंत जे सांगितलं, आपली क्षमता पाहून आपलं करायचं आणि दुसऱ्याला सुद्धा सन्मान द्यायचा की बाबा तू हे करू शकतो, तुझं पाहिजे. पण वर्णवाद केव्हा येतो माहिती आहे? जेव्हा मी मोठा तू लहान आणि आपल्या वर्णाबद्दल अति आसक्ती, अति आग्रह आणि दुसऱ्या वर्णाप्रती विद्वेष, आणि मग वर्ण संघर्ष. आमचा वर्ण मोठा, आमचा आहे. अतिशय आपल्या याच्यामध्ये काय आसक्ती आहे, आपण त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ नाही राहत. आता जर मी हातालाच प्रेम करू लागलो आणि सगळं हाताकडेच लक्ष दिलं तर कशी स्थिती होती? समाजात सध्या आहे आम्ही मोठे किंवा आमचं आहे तुमचं, त्यामुळे या वर्णामुळे इतका त्रास आहे. वर्णवाद अशा आधी सुद्धा पहा, मागच्या 700, 800, 500 वर्षापूर्वी एकाने दुसऱ्याचं काय केलं? शोषण केलं. सत्य आहे. त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. आता म्हणजे दुसरे लोक आहेत ते म्हणतात आता आमचं आम्ही घेतो. आता ज्या कुव्याला काय, ज्या कुव्याचं पाणी येतं अस्पृश्य हे ते झालेलं आहे, ते स्वीकार करावं लागेल. त्याच्यामुळे सगळा घोटाळा होता. राजे लोक इतकं अत्याचार करत आपल्या शक्तीचा तो त्याच्यामुळे लोक फार चिडतात. तर वर्ण व्यवस्था असायला पाहिजे, वर्णवाद हे इथे निर्णयाचा आहे. आदर्श स्थिती हीच आहे. अचानक जर असं विचार केला की वर्णालाच काढून टाकावं तर तसं तर होणार नाही. सगळे काही एकसारखे तर नाही होऊ शकत. म्हणून सगळ्यांचा उपयोग करावा हाच एक मात्र काय त्याचं सोल्युशन. सगळ्यांना त्यांच्या शक्तीप्रमाणे जर काम दिलं गेलं तर इथे देव असं म्हणतो की एक नैसर्गिक विविधता आहे. चातुर्वर्ण्यम मया गुणकर्म विभाग. याचा विस्तार 18व्या अध्यायामध्ये. तस्य कर्तारम अभिमाम विद्धि अकर्तारम अव्ययम. म्हणजे काय? याचा जरी मी करता आहे तरी खरं म्हणजे मी अकर्ता आहे. एकाच वाक्यामध्ये मी करताही आहे आणि अकर्ताही आहे. याचा अर्थ असा, सगळी सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली तर सगळे मनुष्य सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झाले, तर त्या दृष्टीने मी करता आहे. पण असं एकेकाला धरून मी बनवलेलं नाही. सगळ्यांनी आपापल्या कर्माप्रमाणे त्यांचा जन्म झालाय. म्हणून आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. अहम अकर्ता. सगळं काही आलंय माझ्यापासून म्हणून मी करता. पण मी एकेकाला असं विशेष बनवलं नाही तर मग माझ्यावर दोष आहे ना, तुम्ही आम्हाला असं बनवलं. म्हणून देव काय म्हणतो, तुमचे पूर्वजन्मीचे जसे कर्म आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या त्या वर्णामध्ये जन्मास. आणि दुसरा अर्थ आहे अकर्ता, म्हणजे मी कर्म करून सुद्धा असंग आहे. रागद्वेषामुळे मी कर्म करत नाही, फलासक्तीमुळे मी कर्म करत नाही, म्हणून मी कसं आहे अकर्ता. आत्मा कधीच करता होत नाही. तर असं इथे तस्य कर्तार विद्धि अकर्तारो व्ययम. एक बाहेरचा वर्ण, एक अंतरंग वर्ण. अच्छा, असंच आहे. 4 प्रकारचे जे युग आहे ना त्याच्यावर सुद्धा आहे बाहेरचे युग आणि अंतरंग.
बाहेरचे युग जे आहे सतयुग, त्रेता, द्वापर, कली, त्याच्यात सुद्धा असंच आहे. सतयुग म्हणजे 90% सत्वगुण, 10% रजोगुण. मग त्रेता आल्याने रजोगुण, तमोगुण अजून वाढलं द्वापर, आणि कलीमध्ये आता हे तर बाहेरचे युग झाले, त्याच्यावर आपला काही अधिकार नाही. पण आपण कलियुगामध्ये असताना सुद्धा सतयुगामध्ये राहू शकतो. जर सध्या तुम्ही सतयुगामध्ये बसलेला आहात आहे की नाही, आपण चांगले विचार करत आहोत, मन शांत आहे, प्रसन्न आहे, सतयुगात. बाहेर गेल्यावर कलियुग सुरू होईल. तर एक रामायणामध्ये वर्णन आहे, फार सुंदर वर्णन केलं. तर जे आपल्या हातात आहे त्यावर वर्णन. बाहेर कलियुग असतं, पण आपण एक वेगळ्या जगामध्ये करतो. याप्रमाणे वर्ण सुद्धा उद्या अजून विचार करून